नमो भगवते वासुदेवाय. वेन भस्मसात झाला याचा अर्थ त्याच्यातलं जे देहातलं आत्मतत्व होतं ते नाहीचं झालं, तो मेला. पण त्याचं शरीर शव जे होतं ते शव तसंच होतं. पण तो मेल्यानंतर हे ऋषीमुनी सगळे आपापल्या आश्रमात निघून गेले आणि इकडे वेनाची शोकाकुल आई सुनीता तिनं मंत्रादी बळानं आणि अन्य युक्तीनं आपल्या पुत्राचं हे शव एका बाजूला राखून ठेवलं, जपून ठेवलं. काही दिवस निघून गेल्यानंतर एकदा असं आलं की हे सगळे मुनिगण सरस्वती नदीच्या पवित्र अशा जळामध्ये स्नान करून त्यांनी आपापलं अग्निहोत्र इत्यादी अनेक उरकलं आणि भगवंतावर त्यांची आपसात चर्चा चालू होते. त्यावेळेला आजूबाजून त्या भागातून ज्या काही बातम्या ऐकू येत होत्या त्या सगळ्या या लोकांमध्ये आतंक पसरवणाऱ्या होत्या. लोकांमध्ये बराच उपद्रव होतोय असं सांगणाऱ्या होत्या. आणि त्या बातम्या ऐकल्यानंतर ते आपसात म्हणायला लागले की आजकाल आता या पृथ्वीचा कोणीही रक्षक राहिला नाही, शासक राहिला नाही. आणि त्यामुळं चोर, डाकू, लुटारू इत्यादींमुळे दिवसेदिवस आता ह्या पृथ्वीचं अमंगल तर काही होणार नाही. ते असा विचार करत असतानाच सगळ्या बाजूनी सगळ्या दिशातून धुळीचे लोट उठायला लागले आणि चोर, डाकू यांचा आरडाओरडा ऐकू यायला लागला, लोकांच्या किंकाळ्या ऐकू यायला लागल्या. आणि बघता बघताच त्यांच्या लक्षात आलं की वेन राजा मेल्यामुळं या देशात सगळीकडे अराजक पसरलेला आहे. हे राज्य शक्तिहीन झालेलं आहे आणि या राज्याची धुरा सगळ्या चोर, लुटारू, भ्रष्टाचारी अशा लोकांच्या हातात गेलेली आहे. हे सगळे लोक सामान्य जनांचं द्रव्य लुटणारे आहेत, एका दुसऱ्याच्या रक्ताचे तहानलेले आहेत. आता अशा परिस्थितीत ह्या सगळ्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना आपल्या तेजामुळं किंवा तपोबळानं त्यांच्या वाईट प्रवृत्तीपासून, दुष्ट प्रवृत्तीपासून थांबवणं शक्य होतं, नाही असं नाही. पण तरी सुद्धा ते करताना कदाचित हिंसाचे दोष आपल्याला लागतील ह्या विचारानं त्यांनी त्या ऋषीमुनींनी तसं कुठलंही पाऊल उचललं नाही. पण नंतर पुन्हा दुसरा विचार मनात आला की ब्राह्मण हा नेहमी समदर्शी आणि शांत स्वभावाचाच असायला पाहिजे. पण त्यांनी जर दीन दुबळ्यांची उपेक्षा केली, ह्या चोर लुटारूंना प्रतिकार केला नाही, त्यांना त्यांच्या स्वार्थाचा भाग साधू दिला, तर मग ह्या ब्राह्मणांचं जे काही ज्ञान आहे, त्यांचं जे काही तप आहे, हे एखाद्या फुटक्या घड्यातून जसं पाणी वाहून जावं तसं ते तप, ते तेज, ते सामर्थ्य नाहीसं होईल. आणि दुसरं असं आहे की राजर्षी अंग जो आहे त्यांचा वंश हा कुठल्याही प्रकारे नष्ट होता कामा नये. कारण ह्या वंशामध्ये आतापर्यंत अनेक अमोघ शक्ती असलेले आणि भगवंताची अपार भक्ती करणारे राजे निर्माण झालेले, त्यांनी जन्म घेतलेला आहे. त्यामुळे ह्या वंशाचं कल्याण करणं हाच आता आपला उद्देश असला पाहिजे असा विचार करून त्या सगळ्या ऋषीमुनींनी त्या वेनाचं शव त्याच्या आईकडनं म्हणजे सुनीताकडनं युक्तिप्रयुक्तीनं मिळवलं, चतुराईनं मिळवलं आणि त्याच्या जांघेचं जोरदार मंथन केलं.
आणि त्या मंथनातून एक अतिशय बुटका पुरुष जन्माला आला. तो कावळ्यासारखा काळाकुट्ट होता. त्याचं सगळंच अंग हे छोटं होतं, बुटका होता, पूर्ण वाढ झाली नसावी असं होतं. आणि हात तर खूपच लहान होते. जबडा मात्र खूप मोठा होता. पाय छोटे होते, नाक चपट होतं, डोळे लालसर होते आणि त्याचे केस तांब्याच्या रंगाचे होते. असं सगळं ते विद्रूप चित्र बघितल्यानंतर ऋषींना सुद्धा जरा विचित्र वाटलं. तो जो पुरुष आला त्यानं अत्यंत दीनपणे आणि नम्र भावाने विचारलं की मी काय करू. तेव्हा ऋषींनी त्याला सांगितलं निषीद, म्हणजे इथे बसून राहा. त्या निषीद शब्दावरून त्या पुरुषाला निषाद असं नाव प्राप्त झालं. आणि जन्माला येता क्षणीच त्यानं त्या राजा वेंची सगळी पापं आपल्यावर घेतली आणि म्हणून त्याच्या वंशातले सगळे लोक नैषाद या नावानं प्रसिद्ध झाले आणि हिंसा, लूटपाट इत्यादी पापकर्मांमध्ये तेही मग्न राहायला लागले. आणि शेवटी मुख्य प्रवाहात, समाज प्रवाहात स्थान न मिळाल्यामुळं ते गावात किंवा नगरात न राहता, न टिकता अरण्यामध्ये किंवा पर्वतांमध्ये राहायला लागले. मैत्रीजी विदुरांना म्हणा लागले की ह्याच्यानंतर ब्राह्मणांनी पुत्रहीन अशा राजा वेनाच्या भुजांचं मंथन केलं आणि त्याच्यातून एक स्त्री आणि एक पुरुष अशी जोडी प्रकट झाली. ज्या ऋषींनी त्या बाहूंचं मंथन केलं त्या ऋषींनी, ब्रह्मवादी ऋषींनी, तो जोडा निर्माण झाल्यानंतर बघितलं की ही जोडी सामान्य नाहीये, तर हा भगवंताचा अंशावतार आहे. आजकाल ज्याप्रमाणे या रासायनिक प्रयोगशाळांमध्ये रक्त, थुंकी, मलमूत्र किंवा अन्य काही धातू यांचं विश्लेषण करून कशात कोणते कोणते घटक किती आहेत, काय प्रमाणात आहेत हे जसं सांगितलं जातं, तसं ऋषी मुनींना सुद्धा त्यांच्या तपस सामर्थ्याच्या जोरावर समोरची व्यक्ती बघितल्यानंतर ती नेमकी काय प्रकारची आहे, तिच्यात पुण्याचा अंश किती आहे, पापाचा अंश किती आहे, हे सगळं कळत असे. तेव्हा ऋषी म्हणायला लागले की ही जी जोडी आहे त्यातला हा जो पुरुष आहे हा भगवान विष्णूंच्या विश्वपादिनी कलेतून प्रकट झालेला आहे आणि ही स्त्री त्या परमपुरुषाची अनपायिनी, म्हणजे कधीही अलग विलग न होणारी जी शक्ती आहे लक्ष्मी, तिचा अवतार आहे. ह्या जोडीतला जो पुरुष आहे त्यानं आपल्या यशाचा विस्तार केलेला असल्यामुळं त्याचं नाव किंवा पुढच्या काळात तो आपल्या यशाचा विस्तार करील हे आता दिसत असल्यामुळं त्याला परम यशस्वी असं पृथु नावक अभिधान प्राप्त होईल. तो सम्राट असेल आणि सगळ्या राजांमध्ये हाच पहिला असेल, प्रथम क्रमांकाचा असेल. आणि ही सुंदर जात असणारी, दिसणारी, सगळ्या गुणांनी आभूषणांनी सुंदर दिसणारी ही जी सौंदर्यवती आहे ही पृथूला आपला पती म्हणून स्वीकारेल आणि तिचं नाव अर्ची असं असेल. पृथूच्या रूपामध्ये साक्षात श्रीहरीच्या अंशानं या ब्रह्मांडाच्या, या पृथ्वीच्या संसाराच्या रक्षणासाठी अवतार धारण केलाय आणि अर्चीच्या रूपामध्ये
भगवंताच्या सेवेत निरंतर असणारी त्यांची नित्य सहचर्य अशी जी लक्ष्मी तिच्या रूपानं ही स्त्री प्रकट झालेली आहे. पुढे काय काय घडलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.